बाबराचा उदात्तीकरण करणारा एक व्यक्ती हुमायून, ह्या व्यक्तीने सुद्धा बाबरी मस्जिद बांधण्याचा चंग बांधलेला आहे. आणि ही जी बाबरी मस्जिद बांधण्याचा चंग बांधलेला आहे ह्या हुमायूनने, ते योग्य आहे का? अशा या बाबराला, या अशा आतंक्याला जीवित ठेवणं आवश्यक आहे का? त्यांचा इतिहास जीवित ठेवणं आवश्यक आहे का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. हेच आहे वास्तविकता. वास्तवावर बोलू गायचे. वास्तवावर बोलू गायचे माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, माझा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे. आता नुकतंच बिहारमध्ये त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. आणि ही घोडदौड कुठे सुरू झाली होती? तर हरियाणापासून. हरियाणानंतर महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये, आणि भूतो ना भविष्यतो असे हे विजय आहेत. आणि नुकतीच जी बिहारमध्ये निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा भूतो ना भविष्यतो असा विजय आहे. मित्रांनो, ती रोखण्यासाठी, हा विजयाचा घोडदौड रोखण्यासाठी राहुल गांधींनी अगदी अतोनात प्रयत्न केले. आणि त्या अतोनात प्रयत्नामध्ये त्यांनी आता EVMला क्लीन चिट दिलेली आहे. आणि त्यांनी आता दोषी कोणाला ठरवलं? तर निवडणूक आयोगालाच. म्हणजे पूर्णपणे निवडणूक आयोगच दोषी आहे, तो चुकीचा आहे. आणि ह्या निवडणूक आयोगामुळेच भारतीय जनता पार्टीचा विजय होतोय. आणि निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी मिळूनच काय करत आहेत? विजय प्राप्त करत आहेत, असं त्यांनी स्पष्ट आरोप लावले. पण पुरावे देऊ शकले नाहीत. ते सांगतायत माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, भक्कम पुरावे आहेत, अगदी ट्रक भरून पुरावे आहेत. पण ते पुरावे ते सादर करू शकले नाहीत. जर त्यांच्याकडे पुरावे असते तर त्यांनी न्यायालयात गेले असते. न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली असती आणि भारतीय जनता पार्टीला अगदी स्पष्ट उघडं नागडं केलं असतं, पितळ उघडं केलं असतं की बघा, निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी मिळून हे सगळं कुभांड रचते, ह्या सगळे षडयंत्र रचते. पण ते तसं करू शकले नाही. कारण स्पष्ट आहे मित्रांनो, त्यांच्याकडे पुरावेच नाही आहेत. हे जे काय धादंत खोटं बोलणं हे चालू आहे. आणि गेल्या 10 वर्षात तुम्हाला हेच धादांत खोटं तुमच्या नजरेसमोर आलं असेल. 2024ची जी लोकसभाची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी संविधान बचाव, लोकतंत्र बचाव अशी अगदी बेंबीपासून काय केली? आरोळ्यावर ठोकल्या. मित्रांनो, ते स्पष्ट झालं त्याच्यानंतर की संविधान खतऱ्यामध्ये होता आणि ते लोकतंत्र सुद्धा खतऱ्यामध्ये नव्हता. खतऱ्यामध्ये कोण होता? तर राहुल गांधी. आणि ही भीती दाखवून, दिशाभूल करून त्याला फक्त जिंकून यायचं होतं. आणि त्यानुसार त्यांनी अगदी 99 उमेदवार निवडून आणले सुद्धा, त्यांचे संसद निवडून आले सुद्धा. पण त्यानंतर स्पष्ट झालं ना जनतेसमोर की आपली फसगत झालेली आहे, आपली दिशाभूल झालेली आहे. मग त्यांनी त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, मग हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार, त्याच्यामध्ये जनतेने दाखवून दिलं की आता तुमच्या भूलथापेला आमच्याकडे वाव नाही आहे. असं मित्रांनो, आता ही घोडदौड कुठे पोचली आहे? पश्चिम बंगालमध्ये. आणि ही पश्चिम बंगालमध्ये घोडदौड विजया दिशेने चाललेली आहे. विजय होणार हे निश्चित झालेलं आहे. आणि आता पोटशूळ उठलेलं आहे ममता बॅनर्जीच्या पोटात. गेल्या 5 वर्षात, म्हणजे आता हे जे काय सरकार ते चालवत आहेत, त्या सरकारच्या काळामध्ये जे काय तिने उचापत्या केल्या, जे काय प्रकार केले, जी काय दहशत पसरवली, या सर्व गोष्टीमुळे तिथला नागरिक, तिथला मतदार बेजार झालेला आहे. आणि तो परिवर्तनाकडे बघतोय. आणि आता नुकतंच पश्चिम बंगालच्या शेजारचं राज्य म्हणजे बिहारचे सुद्धा पडसाद तिथे उमटणार मित्रांनो. ती मनाची तयारी आता पश्चिम बंगालतील जनतेच्या मनात सुद्धा झालेली आहे. भय निघून गेलेलं आहे. भरे ते आता स्पष्टरित्या बोलत नाही आहे, पण मोघम ते आपली मतं मांडत आहेत. एका महिलेने एका पत्रकाराला उत्तर दिलं तसंच की आता आम्ही जो का निर्णय घेतला आहे तो अंमलात आणणार.
आणि काय सांगितलं, SIR जे होते ना ते योग्य होते आणि त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला कसले ह्या मनात किंतु परंतु नाही आहे, कसली दहशत नाही आहे. जी ममता बॅनर्जी म्हणते दहशत निर्माण करते भारतीय जनता पार्टी, हे सर्व साफ खोटं आहे. आणि त्यांनी एक सांकेतिक हे करून दिलं, तोंड बंद केल्याची अशी जीप लावली की तोंड बंद आहे. आणि काय सांगितलं तर सुश्रीबाई तुझी पाठ मऊ. लक्षात आलं का? म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली ममता यांचा पराभव होणार हे स्पष्ट केलं आणि आम्ही ममताच्या विरोधात आहोत हे स्पष्ट केलेलं आहे. तिथे CPM असो किंवा काँग्रेस होतो यांचा जोरच नाही आहे. त्यामुळे चौथी पार्टी कोणती आहे तर भारतीय जनता पार्टी. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय आता निश्चित झालेला आहे. आणि हा उठाव कोण करू शकतो तर तिथली जनता, तिथले नागरिक. आता ती वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. कारण का, ममता बॅनर्जी ज्यावेळी मुख्यमंत्री बनल्या पहिल्यांदा त्यावेळी सुद्धा असाच बदलाव झाला होता. काँग्रेसच्या राज्यामध्ये जी काय दहशत होती आणि त्याच्यानंतर CPMच्या राज्यामध्ये जी काय दहशत होती 15-15, 30 वर्ष, तीच दहशत निपटून काढण्यासाठी ममता बॅनर्जीला मतदान झालं होतं आणि तृणमूल काँग्रेस सत्तेमध्ये आले होते. पण सरशेवटी ममता बॅनर्जी सुद्धा त्याच दिशेने वळल्या. आपलं सत्ता टिकवण्यासाठी तिने सुद्धा दहशतीचं मार्ग स्वीकारला. आता तिची वेळ आलेली आहे सत्ता परिवर्तनाची. कारण ह्या दहशतीला विटलेले जी जनता आहे तिथली पश्चिम बंगालमध्ये, ती आता चौथ्याचा प्रयत्न करणार. आणि चौथा कोण आहे तो तर भारतीय जनता पार्टी. मित्रांनो, तिथली दहशत लगेचच संपेल का? पण एक मानसिकता झालेली आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? ती मानसिकता जी आहे दहशत करणाऱ्यांची, जशी UPमध्ये होते दहशतवादी गुंडे लोक होते, ते लगेचच चूप नाही बसलेत, लगेचच ते गप्प नाही झालेत, लगेचच बिळात नाही गेलेत. ज्यावेळी त्यांच्यावरती कारवाई केली गेली त्यावेळी ते बिळात जायला लागले, त्यावेळी ते गप्प बसलेत, त्यांचे कामधाम त्यांनी सोडून पलायन केलं. तीच परिस्थिती आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा होईल. म्हणजे वर्ष दीड वर्ष त्यांचा दहशत राहणार. पण हळूहळू तिथे पण योगीसारखा एक नेता मुख्यमंत्री म्हणून तिथला निवडला जाणार आणि ते ह्या दहशतीला निपटवून काढणार. ही गोष्ट स्पष्ट आहे. असो मित्रांनो, पण मी हा विषय का म्हणतोय तर आताच एक बाबराचा जल्लोष करणारे, बाबराचा उदत्तीकरण करणारा एक व्यक्ती हुमायून, ह्या व्यक्तीने सुद्धा बाबरी मस्जिद बांधण्याचा चंग बांधलेला आहे. ही व्यक्ती कोण आहे तर ह्या ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळातील एक विधायक आहे, एक मंत्री आहे. आणि त्यांनी अगदी घोषित केलं की मी पश्चिम बंगालमध्ये बाबरी मस्जिद बांधतोय. आणि हे घोषित केल्याबरोबर ममता बॅनर्जीने त्यांची हकालपट्टी केली. मित्रांनो, घोषित करण्याच्या मागे त्याचा हेतू काय आहे? कारण त्याच्याही लक्षात आलेलं आहे ममता बॅनर्जीचं राज्य जाते, तर आपल्याला मुसलमानांना जर एकत्र आणायचं असेल तर असा काहीतरी एखादा पिल्लू सोडणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मुसलमान जनता जी आहे, नागरिक जे आहेत ते भारावून जातील आणि आपल्यासोबत येतील, म्हणून त्यांनी सोडलेला तो पिल्लू आहे. मित्रांनो, ह्याच्या मागे ममता बॅनर्जी सुद्धा असू शकतात, की तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करते. असो मित्रांनो, आता कोण त्याच्या मागे सूत्रधार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं नाही आहे. पण ती बाबरी मस्जिद बांधण्याचा त्याने जे जाहीर केलं त्याच्यातून काय स्पष्ट झालं तर हे जे का आक्रांता येऊन गेले ना, लुटारू येऊन गेले, चोर उच्चक्के येऊन गेले, भारतावरती राज्य करून गेले, त्यांना जिवंत ठेवायचं आहे, त्यांचा इतिहास जिवंत ठेवायचा आहे. भले यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ती बाबरी मस्जिद ढासळून टाकली, तोडून टाकली, विध्वंस केला आणि त्यानंतर तिथे भव्य दिव्य राम मंदिर बांधलं गेलं. आणि त्या भव्य दिव्य राम मंदिरला बांधण्यासाठी 500 वर्ष गेलेली आहेत. छोटासा काळ नाही मित्रांनो, 2-4 वर्षाचा नाही आहे, एक 10-12 वर्षाचा नाही, 500 वर्षाचा काळ गेला.
ह्या बाबराला संपवण्यासाठी आणि ह्या बाबरालाच जिवंत करण्यासाठी परत एक इस्लामिक कट्टरपंथी प्रयत्न करतोय. तुम्ही मस्जिद बांधा, त्याला हरकत नाही आहे, पण ती बांधताना तुम्ही एका आक्रांताचा उल्लेख करताय, त्याला जिवंत करताय. तो म्हणजे कोण? बाबर. आता हा बाबर हा हुमायूनचा मुलगा होता की हुमायून बाबरचा मुलगा होता? हे थोडंसं माझ्यामध्ये कन्फ्यूज आहे. मी त्यामुळे ते स्पष्ट नाही आहे. इतिहास न वाचता मी बोलतोय आणि तो मला इतिहास जाणूनसुद्धा घ्यायचा नाही आहे. कारण मला इतिहास कुठला जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराणा प्रतापांचा. हे जे भारतीय लढवय्ये होऊन गेले त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे बाबर हा हुमायूनचा मुलगा होता की हुमायून बाबरचा मुलगा होता? कोणतरी असेल. मग हा हुमायून जर बाबरचा बाप असेल तर बाप उद्धार करत असेल मुलाचा, किंवा मुलगा असेल तर बापाचा उद्धार करत असेल, एवढंच समजून घ्या. पण आम्हाला हुमायूनसुद्धा नको आहे आणि बाबरसुद्धा नको आहे. त्यामुळे त्याला विरोध केला जातोय. मित्रांनो, लक्षात आलं का काय विरोध आहे तो? बाबरी मस्जिद, बाबराला विरोध आहे, मस्जिदला विरोध नाही आहे. ही गोष्ट या इस्लामिक कट्टरपंथीयांनी लक्षात घ्यावी. मित्रांनो, हा जो विरोध झाला ना ममता बॅनर्जीकडून, हा विरोध का झाला आहे? कारण तिच्या लक्षात आलेलं आहे की आपला जो मतदार आहे तो आज पळतोय सीमेच्या दिशेने. म्हणजे बांगलादेशी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान, तो आता पळतोय आपापल्या देशात स्वतःहून. म्हणजे SIR आणलं ना निवडणूक आयोगाने, माहिती आहे का तुम्हाला? पश्चिम बंगालमध्ये SIR आणलं आणि त्या SIRमध्ये साफसफाई सुरू केलेली आहे की जो भारतीय मतदार आहे त्यालाच मतदान करायचा अधिकार आहे, आणि जो इथून घुसखोर येऊन राहिलाय आणि मतदान करतोय, आपल्या ऐच्छिक पार्टीला निवडून देतोय, त्याची हकालपट्टी होणं आवश्यक आहे. मग त्याच्या विरोधात हा SIR आहे. लक्षात आलं का मित्रांनो? आणि या SIRच्या भीतीनेच आपण जेरबंद होऊ, कारागृहात जाऊ, या भीतीनेच हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान पळतायत. त्यांची पळती भुई थोडी झालेली आणि हाच मतदार होता, या ममता बॅनर्जींचा हाच मतदार होता. कारण ती जी जिंकून आली आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, त्यावेळी जो मतदार आहे, जे मतदान तिला मिळालं ते भारतीय जनता पार्टीपेक्षा 80 लाखापेक्षा जास्त आहे. तसं बघायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये करोडाच्या वरती हे रोहिंग्या आणि मुसलमान आहेत, रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत. याचा अर्थ समजून जा तुम्ही, मतदार कोण आणि कोण जिंकून देत होतं. आता यांची पळती भुई थोडी झाल्यामुळे तिला आता वळावं कुठे लागलं? हिंदू मतदाराकडे. आणि हिंदू मतदाराला एक काहीतरी निमित्त म्हणून आश्वस्त करण्यासाठी बाबरी मस्जिदला विरोध करतायत त्या. म्हणून म्हणालो मी, तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं कर. किंवा हुमायूनला वाटलं असेल की आता ममता बॅनर्जी जिंकून येणार नाही, तर मुसलमानांची मतं आहेत ती आपण एकत्र करून आपलं राजकीय अस्तित्व टिकवूया, असंही असू शकते. आता याच्यामागे काय राजकारण आहे, काय रणनीती आहे, की काय षडयंत्र आहे? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? या बाबरी मस्जिदचं घोषणा करून या हुमायूननी काय षडयंत्र आखलेलं आहे, किंवा या ममता बॅनर्जींनी काय षडयंत्र आखलेलं आहे? कारण गेल्या 5 वर्षात जे काय केलं तिने, रणकंदन माजवलं आहे पश्चिम बंगालमध्ये. अगदी त्या महिला डॉक्टरवरती गँगरेप झाला, इथपर्यंत तिथली परिस्थिती खालावली गेली. अनेक प्रसंग घडलेले आहेत. अनेक विषयावरती आता मी चर्चा नाही करत आहे, पण त्यामुळे जो मतदार राजा आहे तो दुखवलेला आहे. संदेश खालीसारख्या एक प्रसंग, तिथे जे महिलांवरती झालेले अत्याचार, हे तुमच्या लक्षात येतील. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीच्या आधारेच तिच्या मनात एक भय निर्माण झालेलं आहे. आणि त्यावेळी त्यांनी SIRला विरोध दाखवला होता, SIR होत देणार नाही म्हणून. शेवटी तिने ते मान्य केलं. दुसरा गोष्ट काय, तर वक्फ बोर्डला आम्ही मान्यता देणार नाही, त्या कायद्याला मान्यता देणार नाही, तेही स्वीकारलं. कारण का,
पायाखालची जमीन सरकलेली आहे. मित्रांनो, एक मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पार ते गेल्या, मर्यादा उल्लंघून गेल्या या ममता बॅनर्जी. म्हणून ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. त्यांचं राजकीय अस्तित्वच संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापुढे ते कदाचित राजकीय ह्याच्यामध्ये सक्रिय राहतील की नाही असाही मला एक प्रश्न पडलेला आहे. 100% त्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल. तुम्ही म्हणाल तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला तरी विरोधी पक्षनेते म्हणून ते कार्यरत राहतील. नाही मित्रांनो, कदाचित ते संन्याससुद्धा घेतील, कारण तो जिव्हेरी लागेल त्यांचा जो पराभव झाला आहे तो, किंवा आणखीन कारणामुळे त्या कदाचित कुठे रवानगी होईल त्यांची कारागृहामध्ये, कारण अनेक गुन्हे त्यांनी केलेले आहेत. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे, काय ही परिस्थिती निर्माण झाली. कारण तुम्ही TMC आणि काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस, CPM आणि काँग्रेस यांची सत्ता उलटून कडे टाकली, कारण त्यांनी केलेले अन्याय त्या पश्चिम बंगालमध्ये, आणि तुम्ही सुद्धा तेच करायला लागले, त्याच मार्गावर चालायला लागला. म्हणून आता तुमच्यावरती वेळ आलेली आहे. म्हणजे कोण? तर ममता बॅनर्जी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ममता बॅनर्जीवरती आली आहे, त्याला कारण कोण आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि ही जी बाबरी मस्जिद बांधण्याचा चंग बांधलेला आहे ह्या हुमायूनने, ते योग्य आहे का? या बाबराला, या अशा आतंक्याला जीवित ठेवणं आवश्यक आहे का? त्यांचा इतिहास जीवित ठेवणं आवश्यक आहे का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच आहे वास्तव मित्रांनो. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, माझा व्हिडिओ पूर्ण पहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.